किंचितही माझ्या मनामध्ये शंका नाही। खरं तर अजितदादा पवारांसारखं नेतृत्व हे तयार होण्याकरता अनेक तप त्या ठिकाणी लागतात। अशा प्रकारचं नेतृत्व हे अनेक आगीच्या झळी सोसत संघर्ष करत आणि त्या ठिकाणी जनसामान्यांची मन जिंकत तयार होत असतं। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेलं नेतृत्व, महाराष्ट्रातल्या सर्व जाती समाजामध्ये धर्मांमध्ये एक आपलेपणा निर्माण केलेलं नेतृत्व, महाराष्ट्राच्या विकास यात्रेमध्ये ज्यांनी मोठं योगदान दिलं असं नेतृत्व, महाराष्ट्राला कुठे न्यायचंय याची पूर्ण कल्पना असलेलं आणि त्याबद्दलचं मानचित्र असलेलं नेतृत्व। आणि हे सगळं करत असताना आवश्यक असेल त्यावेळेस कणखर, पण आवश्यकता असेल त्यावेळी अतिशय मऊ अशा प्रकारचा स्वभाव असलेलं हे नेतृत्व। खरं म्हणजे अशा प्रकारचं नेतृत्व एखाद्या राज्यामध्ये तयार होण्याकरता खूप वाट पाहावी लागते। पण हे असं आमचं तयार नेतृत्व ज्यांनी मागच्या काळामध्ये 11 अर्थसंकल्प या महाराष्ट्रामध्ये मांडून त्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राला दिशा दिली, उपमुख्यमंत्री म्हणून वेगवेगळ्या कार्यकाळाचा रेकॉर्ड तर केलाच, पण त्याच वेळी महाराष्ट्रामध्ये विकसित महाराष्ट्राकरता जो काही पायवा आहे तो पायवा ठेवण्याचं कार्य देखील अजितदादांनी या ठिकाणी केलं। आणि म्हणूनच अजितदादांचं निघून जाणं हे केवळ या ठिकाणी सुनेत्राताई, पार्थ, जय यांचं नुकसान नाही, हे केवळ बारामतीकरांचं नुकसान नाही, तर या अखिल महाराष्ट्राचं हे फार मोठं नुकसान दादांच्या जाण्याने झालेलं आहे। बंधू भगिनींनो, मला अतिशय जवळून दादांसोबत काम करण्याची संधी मिळाली। अनेक वर्ष आम्ही एकमेकाच्या विरोधात देखील काम केलं, पण वैयक्तिक जिव्हाळा हा कधी कमी झाला नाही आणि त्यातूनच आम्ही एकत्रित आलो। आणि मला ही अपेक्षा होती की किमान पुढचे 15-20 वर्ष तरी आता एकत्रितपणे दादा असतील, मी असेन, शिंदे साहेब असतील, आम्ही या ठिकाणी काम करू आणि दादांसोबत काम करण्याचा आनंद हा वेगळा होता। कारण दादा हे रोखठोक नेतृत्व होतं। मगाशी आपण बघितलं, याचा अनुभव माझ्या सहित सगळ्यांनी घेतला। दादांनी हो म्हटलं तर काळ्या दगडावरची रेग, आणि दादांनी नाही म्हटलं तर ते परमनंट नाही, अशा पद्धतीनं थेट आपल्या सर्वांची व्यवहार करणारे दादा होते। आणि त्याच वेळी जे संकल्प घेतले आहेत ते संकल्प पूर्ण करण्याकरता कुठल्याही प्रकारची मेहनत करण्याची तयारी ही दादांमध्ये होती। गुणग्राहकता हा दादांचा स्थायी भाव होता। या गुणग्राहकतेतून दादांनी तयार केलेला एक एक प्रकल्प जर आपण बघितला तर मला असं वाटतं की त्या प्रत्येक प्रकल्पाचा प्रत्येक अणुरेणू, त्यातला प्रत्येक कण ही दादांची जी आपली महती आहे, दादांची जी आठवण आहे ती आठवण आपल्याला सांगतो। कारण या प्रत्येक गोष्टीत दादांनी आपला जीव ओतला। सरकारी काम हे सरकारी कामासारखं नाही, तर सरकारी काम हे सर्वोत्तम दिसलं पाहिजे, या दृष्टीनं दादांनी नेहमी काम केलं। आणि म्हणूनच आज ज्यावेळी दादांच्या संपूर्ण कार्याकडे आपण मागे वळून पाहतो त्यावेळी या महाराष्ट्राला त्यांनी लावलेली आर्थिक शिस्त ही देखील खऱ्या अर्थानं त्यांनी महाराष्ट्राला दिलेली देणगी आहे, याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही। आज खरं म्हणजे अनेक नवीन कामं दादांनी सुरू केले होते। दादांचे अनेक स्वप्न होते, बारामती करता होते, महाराष्ट्रा करता होते। नीरा करहा हा नदी जोड प्रकल्प ज्या माध्यमातून बारामतीच्या दुष्काळी भागामध्ये पाणी मिळालं पाहिजे हा प्रयत्न दादा करत होते। मी तुम्हाला आश्वस्त करण्याकरता आलो आहे, वहिनींच्या नेतृत्वामध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याकरता आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी उभे आहोत। या ठिकाणी जनाई सिरसाई बंदिस्त पाईपलाईनचा विषय असेल, करा नदी सुशोभीकरणाचा विषय असेल,
बारामती करता बृहत पाणी पुरवठा योजनेचा विषय असेल, शिवसृष्टीचा विषय असेल, बाह्य वळण रस्त्याचा